नमस्कार मित्रांनो, शेतकरी राजा आहे तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्या कपाशीची आपण पाती आणि बोंडाची आपण अंदाज काढणार आहे आणि तुम्हाला आम्ही दाखवतो. हे अंदाज आपला कपाशीमध्ये इकडे पाठीमागे दिसते तुम्हाला, हे सर्व याचा अंदाज तुम्हाला आम्ही दाखवतो. कपाशीला बोंड आणि पाते किती आहे किती नाही, आपण एकंदरीत असा आराखडा काढूया. तर मग हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. हे व्हिडिओ शेवट असा बघा, माझा सोडून जाऊ नका कोणी. चला मग व्हिडिओकडे वळूया. चला मग मित्रांनो व्हिडिओकडे वळूया. बघा मित्रांनो, आता ही फांती घेतलेली आपण, आता हिचा अंदाज काढूया. आता बोंड बघा, पाते बोंड हे पहा, एक एक दोन, हे पहा तीन, बरं का मित्रांनो, तीन चार पाच, पाच झाले बरं का, सहा सहा सात सात आठ नऊ दहा दहा अकरा अकरा बारा तेरा. मित्रांनो पहा, एका भांटीला 13 आपले असे पाते आणि बोंड आहे. हे प्लॉट बघा, असा प्लॉट आहे आपला हो मित्रांनो. हे 70-67 आहे प्लॉट मित्रांनो. आणि इकडे कबड्डी आहे, याला बी आपण अंदाज काढूया. चला मग हे झाड घेऊया कोणतं, आपण एक चला झाड घेतो आपण आता मित्रांनो. आता आपण हे झाड घेऊया, हे झाड याचा अंदाज काढूया. बोंड मोजूया, पाते मोजूया. ही फांटी घेतली आपण आता, 1 2 3 4 5 6 7 7 8 9 10 11 असे सगळे 12-13 पाते मित्रांनो. आणि बोंड बिके, कबड्डी बिके बघा. आपण असा सगळ्यात अंदाज काढला मित्रांनो, तर आपल्याला तुलना केली आपण तर हे चांगलं आहे प्लॉट. इकडे हे भागात कबड्डी आहे आणि इकडे 70-67 आहे. आणि तिकडे ते तिकडे दिसतो तो तिकडे आपला दुसरा प्लॉट लावलेला आहे मित्रांनो. हे म्हणजे आम्ही असं काही बनवाट सांगत नाही मित्रांनो, जे आम्ही शेतकऱ्याचं आम्ही आराखडा काढल्याशिवाय आम्ही सांगतो मित्रांनो. हे काही असं कोणी म्हणतं बाबा बनवाट म्हणते, कोणी म्हणते चाटी गिटी, काहीच नाही मित्रांनो. चाट नाही, काय नाही, जे आहे जी परिस्थिती तीच आहे मित्रांनो. आता आपण हे झाड घेऊया कोणतं, हे झाड घेऊ. चला मग त्या झाडाकडं मित्रांनो. बघा हे झाड आहे ना मित्रांनो, याचा बी अंदाज काढला तर 1 2 3 4 5 6 7 8 बोंडापैकी 3 पाते, म्हणजे 8 बोंड आहे मित्रांनो. किती असा अंदाज काढला शेतकरी मित्रांनो. तुम्ही बी कसा एक अंदाज काढा. तुम्ही शेतीत असन तर एकरी कापूस म्हणजे भरपूर होत असतो मित्रांनो. बघा कसा आहे प्लॉट, आम्हाला सांगा मित्रांनो. आणि तुलना काढली आपण शेतकरी मित्रांनो. बघा कसा वाटला प्लॉट. असं आम्ही काही असं चुकीचं सांगत नाही मित्रांनो. आम्ही जे शेतीतून आम्हाला अंदाज येतो तो शेतीतला, तोच आम्ही अंदाज तुम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत मांडतो आम्ही मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. तसं आम्ही काही तुम्हाला चाटीचं काही नाही, असं काही नाही मित्रांनो. जी परिस्थिती जी आम्हाला कळत आहे, आम्ही जेवढे 2 शब्द आम्ही तुम्हाला सांगतो, हेच फक्त आम्ही तुम्हाला विचार करून आम्ही तुम्हाला हे करत असतो मित्रांनो. काही दिवसापूर्वी म्हणजे काही हे 8-15 दिवसाच्या आधी थोडा पाऊस नव्हता, खूप ऊन होतं. तर त्याच्यामुळे पातेगळाची बी नुकसान झालेली मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. खूप नुकसान झालेली आपली पातेगळाची. त्याच्यामुळे थोडे पाते गळतेत आणि थोडे बोंड बी थोडं परिणाम थोडा आपल्या कपाशीला झालेला आहे मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. हे बघा असे पातेगळ होत्या ती, हे पहा कशी खूप नुकसान होती थोडी पातेगळाची याची बी मित्रांनो. कसा वाटला कसा नाही व्हिडिओ लाईक करा, आणि नवीन व्हिडिओ बघत असाल तर त्याला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा कसा वाटला कसा नाही व्हिडिओ. आम्ही असेच नवीन तुम्हाला व्हिडिओ
तुमच्यापर्यंत पोहोचू. फक्त आम्हाला सांगा व्हिडिओ कसा नाही कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.